मित्रांनो नमस्कार। सध्या तलाठी या महसूल विभागातील गट क पदभरतीविषयी फार चर्चा चालू आहे मीडियामध्ये आणि तसेच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यावर फार चर्चा चालू आहे। नुकतेच महसूल व वन विभागाने म्हणजे आता सध्या आजच 15 जानेवारी 2024 रोजी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आणि या प्रसिद्धीपत्रकामुळे भरपूर उमेदवारांच्या मनातली शंका दूर होणार आहे। TCS द्वारे होणाऱ्या परीक्षेत जर शिफ्ट या जास्त असतील तर TCS हे काय करत असतं तर नॉर्मलायझेशन पद्धतीचा अवलंब करत असतं। तर ती पद्धत फक्त आपल्याला कागदावर माहिती होती, परंतु आज महसूल व वन विभागाने पुढाकार घेऊन याविषयी आपल्याला डिटेल अशी माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबरीने उदाहरणासह त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे आणि त्याचबद्दल आज आपण बघणार आहोत। आपल्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की जो नॉर्मलायझेशन पद्धतीचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याला कशा पद्धतीने TCSनी यूज करून जे मुलांचे नॉर्मलायझेशननी मार्क्स वाढलेले आहेत आणि काही मुलांचे नॉर्मलायझेशननी मार्क्स कमी झालेले आहेत, तर त्याबद्दल सगळं एक्सप्लेनेशन या प्रसिद्धीपत्रकामध्ये दिलेलं आहे। तर ते आपण बघूयात कशा पद्धतीने आहे। तुमच्यासमोर हे प्रसिद्धीपत्रक दिसतंय। विषय आहे महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत गुणांचे सामान्यीकरण, त्यालाच आपण नॉर्मलायझेशन असं म्हणतो, त्या प्रक्रियेबद्दल थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे। दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी तलाठी भरती 2023 परीक्षेतील परीक्षार्थींची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी म्हणजे नॉर्मलायझेशन स्कोअर हा प्रसिद्ध करण्यात आले होते। सामान्यीकरण प्रक्रियेमध्ये सांख्यिकी सूत्र या संकेतस्थळावर 27/9/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलं होतं। या इंग्रजी सांख्यिकी सूत्राद्वारे नमूद करण्यात आलेल्या चिन्हांचा मराठी अर्थ व गुणांक वाढ व गुणांक घट कशी होते हे दर्शवणारे उदाहरणं याच्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले। गुणांकन वाढ दर्शवणारे उदाहरणामध्ये अवघड सत्रातील सरासरींची माहिती हे MTI आणि MIQ या संकेतांनी त्यांनी दाखवलेले कोड दिलेला आहे त्याला। त्यानंतर जर गुणांकन घट दर्शवलेली असेल तर उदाहरणामध्ये त्यांनी MTI आणि MIQ अशा पद्धतीने ते दर्शवलेलं आहे। उर्वरित 3 चिन्ह म्हणजे जे आहेत MGT, MGQ आणि MGMQ माहिती सर्व सत्रातील सरासरींची बाबतची असल्याची दोन्ही उदाहरणासारखी आहेत। तसेच उमेदवारास 120 हे मूळ गुण मिळाल्याचे समजण्यात आलेले आहे। म्हणजे इथे काय करण्यात आलेलं आहे, 120 गुण त्या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत, याला त्यांनी आधार म्हणून स्वीकारलेलं आहे आणि यावरून त्या विद्यार्थ्याला किती मार्क पडू शकतात, म्हणजे किती मार्क वाढू शकतात आणि किती मार्क कमी होऊ शकतात याबद्दलची माहिती त्यांनी इथे एक्सप्लेन केलेली आहे। ठीक आहे, इथं दिसतंय आपल्याला की प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक जे आहेत त्यांचं इथं साईन वगैरे। चला आता आपण उदाहरण घेऊयात आणि हे तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीने समजून येईल। आता आपण बघतोय पहिलं उदाहरण की गुणांकन वाढ दर्शवणारे उदाहरण, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे हे गुण वाढलेले आहेत ते कशा पद्धतीने वाढलेले आहेत त्याचं इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते आपण बघूयात। आता ह्या टेबलपेक्षा आपल्याला खालचा जो फॉर्म्युला आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि जो की आपला पेपर आपण जेव्हा हा पेपर जाहिरात आली होती त्यावेळेसच हा फॉर्म्युला TCSने त्यांच्या जाहिरातीमध्ये टाकलेला होता। आता बघूयात आपण वन बाय वन। या सूत्रामध्ये जर आपण बघितलं तर हा जो आहे MIG, तर हेच आपलं काय असणार आहे, नॉर्मलायझेशन असणार आहे। इथं आपण म्हणू नॉर्मलायझेशन। तर यासाठी हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी भरपूर वेळा बघितलेला आहे। आता तो कशा पद्धतीने एक्सप्लेन केला आपण ते बघू। तर त्या विद्यार्थ्याचे आपण समजूयात की मूळ गुण जे आहेत ती किती समजले, तिथे 120 आहेत। ठीक आहे, त्या विद्यार्थ्याचे गुण 120 आहेत आणि ते कुठे ठेवणार आपण, MIGच्या जागेवर ठेवणार आहे। ठीक आहे, इथं आपण 120 गुण ठेवणार आहे। ठीक आहे, तर मग आता यांनी इथे असं एक्झाम्पल घेतलं आहे, यामध्ये आपण बघूयात। MGT आपल्याला काढायचं आहे, MGQ काढायचं आहे, MTI काढायचं आहे, MIQ काढायचं आहे, MIJ काढायचं आहे आणि MGMQ काढायचं आहे। ठीक आहे, ते कशा पद्धतीने त्यांनी व्हॅल्यू ठेवल्यात ते आपण बघू। आता MGT म्हणजे काय, 57 सत्रामध्ये सर्वाधिक गुण मिळालेले जे 0.1% उमेदवार आहेत त्यांच्या गुणांची काय करणार आहेत, ते सरासरी काढणार आहेत। सरासरी ती किती आली, 180, म्हणजे जे टॉपर्स आहेत प्रत्येक सत्रामधले, म्हणजे 57 सत्रामधले जे टॉपर्स आहेत त्या टॉपरपैकी 0.1% जेवढे टॉपर्स आहेत त्यांच्या सरासरी गुण किती निघून आलेला आहे, ते निघून आलेत 180। ठीक आहे, हा आकडा महत्त्वाचा आहे, 180 गुण हे टॉपर्सला आहेत सरासरी। त्यानंतर पुढचं आहे 8,64,930 उमेदवारांना मिळालेल्या एकूण गुणांची, आता हे सगळे जेवढे उमेदवार होते जे परीक्षेला हजर होते त्या सगळ्या उमेदवारांच्या एकूण गुणांची सरासरी
त्यांचे जेवढे गुण असतील त्यांची सरासरी काढायची व सरासरी गुणांपासूनची तफावत म्हणजेच त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड डेव्हिएशन यांची जी बेरीज होणार आहे ती बेरीज इथे समोर दिलेली आहे. ती होती 126 ही त्याची बेरीज असणार आहे. 126 पॉईंटचा आपण सध्या विचार नाही करत आहे. पुढे आपण बघूयात उमेदवारांच्या सत्रामध्ये उमेदवारांचं जे सत्र होतं त्या सत्रामध्ये जे टॉपर्स होते त्या टॉपर्सपैकी 0.1% उमेदवारांच्या गुणांची सरासरी. म्हणजे आता आपण असं समजूयात की 26 ऑगस्टचा पेपर आहे. 26 ऑगस्टचा पेपर आहे. त्या उमेदवाराला 120 गुण मिळालेले आहेत. हे रॉ गुण आहेत त्याचे, हे रॉ मार्क्स आहेत त्याचे. 120 गुण त्याला आहे आणि त्याच्या सत्रातील म्हणजे त्याची शिफ्ट 1 होती. या शिफ्ट 1 मध्ये जे टॉपर्स होते, किती टॉपर्स पाहिजे? 0.1% जे टॉपर असतील त्यांचा सरासरी गुणसंख्या, त्यांची सरासरी गुणसंख्या ती किती होती? तर बघा इथे दिलेली आहे 170. असं आपण एक्झाम्पल घेतोय. ठीक आहे. पण जर 57 सत्रामधले जे 0.1% उमेदवार त्यांच्या गुणांची जर आपण सरासरी घेतली ती किती येते? 180 येते. ठीक आहे, 180 येते. ओके, हे तुम्हाला 2 डाऊट कळाले असतील की 180 हे कोणाचे? 57 सत्रातली, आणि हे 170 कोणाचे आहे? जो उमेदवार ज्या सत्रातली आहे त्या सत्रातील टॉपरचे ॲव्हरेज मार्क इथे दिलेले आहेत. चला पुढे जाऊयात. आता आपण MIQ आपण बघूयात. उमेदवारांच्या सत्रामधील सर्व उमेदवारांना मिळालेले जे एकूण गुण असतील त्यांच्या सरासरी व सरासरी गुणांपासूनची तफावत यांची बेरीज. म्हणजेच जो इथे आपण 57 शिफ्टमध्ये बघितलं होतं, हे जे होतं 8 लाख उमेदवार, 8.5 लाख उमेदवारांची जी काही सरासरी होती त्याच पद्धतीने त्या सत्रामधली म्हणजे शिफ्ट 1 मधली जी काही सरासरी असेल ती इथे दिलेली आहे त्यांनी. ठीक आहे, ती आली 111. म्हणजे या शिफ्ट 1 मध्ये जे एकूण विद्यार्थी होते या एकूण विद्यार्थ्यांची सरासरी गुण आणि त्या उमेदवारांना मिळालेली स्टँडर्ड डेव्हिएशन, त्या स्टँडर्ड डेव्हिएशन आणि सरासरी गुणांची जी बेरीज आहे ती होती 111. पॉईंटचा आपण विचार करत नाही आहे. ठीक आहे. पुढे त्या उमेदवाराला मिळालेले जे रॉ मार्क्स आहेत तिथे दिलेले बघा. त्या सत्राकरिता प्रश्नपत्रिकेनुसार त्याने सोडवलेल्या प्रश्नानुसार प्रत्यक्ष मिळालेले गुण. म्हणजे आपण इथं काय म्हणू, त्याला रॉ मार्क किती पडलेले आहेत? हे रॉ मार्क्स आहेत. ते आहेत त्या उमेदवाराला 120 मार्क्स. ठीक आहे. आणि पुढचं जे आहे 57 सत्रामधील मिळालेल्या प्रत्येक सत्राच्या गुणांमधील सरासरींपैकी सर्वाधिक सरासरी आणि हे 8,64,960 उमेदवारांची सरासरी गुणांपासूनची तफावत यांची आपल्याला बेरीज करायची. ठीक आहे. ती बेरीज येते 140.46. एवढा डेटा आपल्याला भेटलेला आहे. आता हा डेटा आपण काय करणार? आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करणार. तर बघा आता हा डेटा आणि हा कशा पद्धतीने पुटअप केला जाईल. आता इथे यांनी पॉईंट कितीपर्यंत घेतले ते पण महत्त्वाचे. पॉईंट त्यांनी बघा आता हा जो आकडा 180चा 180.1041 म्हणजे डिजिट नंतर 4 डिजिट त्यांनी घेतलेले आहेत. पॉईंटच्या नंतर 4 डिजिट त्यांनी घेतलेले आहेत ह्या फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे. चला आता ह्याच्यामध्ये फक्त फॉर्म्युल्यामध्ये ते जे आकडेवारी आहेत त्या टाकून द्यायच्यात. 180 - 126 डिवायडेड बाय 170 - 111 गुणाकार हे 120 जे आहेत हे रॉ मार्क्स आहेत. यामधून आपण 111 मायनस केले प्लस आता हा जो आकडा आहे 140 हा कशाचा आहे? तर हा आपण जो शेवटचा कॉलम बघितला होता, शेवटचा रो जो बघितला होता तो आहे हा, तो इथे ठेवला आहे. आणि बस याचं कॅल्क्युलेशन करायचं. तर त्या उमेदवाराला किती मार्क निघून आलेत? तर बघा इथं तुम्हाला दिसत आहेत 148.2825. तर त्या उमेदवाराला टोटल मार्क्स बघूयात आपण. म्हणजे रॉ मार्क्स किती होते यांच्या उदाहरणानुसार 120 होते. आणि मार्क्स वाढले किती त्याचे? वाढले किती? तर वाढलेले आहे 148.2825. म्हणजे कितीने वाढ झाली? तर ती झालेली आहे 28.2825. ठीक आहे. आता सध्या जो मुद्दा चालू आहे की 200 पैकी जास्त मार्क्स मुलांना पडलेले आहेत, तर त्याचं उत्तर काय? तर समजा एखाद्या विद्यार्थ्याला 180 मार्क्स पडलेले आहेत आणि त्याचे या पद्धतीने 28 मार्क वाढलेत.
28 मार्क वाढलेत. ठीक आहे, त्या विद्यार्थ्याचा स्कोर किती येतो बघा तुम्हीच. 8 इथे येत आहेत, हे 10 होत आहेत, म्हणजे त्याला मार्क किती पडत आहेत, 208 पडत आहेत. ठीक आहे, आणि ही कोणती शिफ्ट होती, अवघड शिफ्ट होती. अवघड शिफ्ट असली तर काय होतात, मार्क वाढतात. तर हे 208 स्कोर आलेला आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी इथे एक्सप्लेन केलेलं आहे की जर अवघड शिफ्ट असली तर कशा पद्धतीने मार्क वाढतात. बघा इथे दिलेलं आहे त्यांनी गुणांकन वाढ दर्शवणारे उदाहरण. त्याच पद्धतीने आता घट कशी पद्धतीने होते ते बघूयात. तर घट कशा पद्धतीने झाली तर सेम फॉर्म्युला आहे, फक्त इथं आकडेवारी चेंज होणार आहे. तर 57 सत्रातले सर्वाधिक गुण मिळालेले 180च असणार आहे. ठीक आहे, उमेदवाराला 120च मार्क आहे. ठीक आहे, आणि त्याचं जे 17 आहे त्या 17मधील सर्वाधिक गुण मिळालेले जे टॉपर्स होते ते आहे 182 वाले. तर बघा इथं तुम्हाला एक नोटीस करता येईल की सगळ्या 57 शिफ्टमध्ये 180 मार्क्स आहेत. पण याच्या शिफ्टमधले जे आहेत, या शिफ्टमधले जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे टॉपरचे मार्क्स आहेत ते 182. म्हणजे या 180च्या कंपॅरिझनमध्ये याच्या 17तील जे हुशार मुलं आहेत ते जास्त आहेत, म्हणजे त्यांना जास्त मार्क पडलेले आहेत. यावरून काय ठरलं की ही जी शिफ्ट होती ही सोपी शिफ्ट होती. हा पेपर सोपा होता, सोपा पेपर होता, आपण असं म्हणू सोपा पेपर होता. आणि कशावरून डिसाईड झालं की त्याच्या सत्रातील सर्वाधिक गुण मिळालेले 0.1% उमेदवारांच्या गुणांची सरासरी, यावरून ते ठरलं. 182 स्कोर आला आणि 57 शिफ्टमधल्या टॉपवरचा स्कोर इथं 180च आहे. म्हणजे याच्यावरून काय होतं आहे की याला सोपा पेपर आलेला आहे. आणि हा सोपा पेपर आल्यामुळे काय झालं, याच्या गुणांकांमध्ये घट झालेली आहे. तर हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या 17मधील जे टॉपर्स आहेत त्यांच्या मार्कावरून हे जवळपास डिसाईड झालं की कोणता पेपर अवघड आहे, कोणता पेपर सोपा आहे. चला पुढं बघूयात अजून काय काय बदल आहे. आता हे जे 8,64,960 उमेदवार आहेत त्यांच्या गुणांची सरासरी आणि त्या गुणांकांपासून जे तफावत आहे म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन आहे यांची बेरीज जर आपण बघितली ती 126 येते. तर इथे पण 126च असणार आहे. वर बघा, हा जो वरचे दोन आकडे आहेत, हे जे वरचे दोन आहेत 180 आणि 126, हे तर सगळीकडे सारखंच असणार आहे. ठीक आहे, बदल कुठे होणार आहे, या दोन आकडेवारीमध्ये बदल होणार आहे. ठीक आहे, तर बघा इथे जर बघितलं आपण तर इथं 182 झाले आणि उमेदवाराच्या 17तले जे सर्व उमेदवार होते त्यांची जर आपण सरासरी घेतली आणि त्यांचं स्टँडर्ड डेव्हिएशन यांची बेरीज जर केली तर 139 त्याचा स्कोर येतो, म्हणजे त्या सरासरी येते. ठीक आहे, ते झालं. तर आता आपण जर पुढं बघितलं तर 57 सत्रातील प्रत्येक सत्राच्या गुणांमधील सरासरी आणि 8,64,960 उमेदवारांचे सरासरी गुणांकांपासून जे तफावत यांची बेरीज जर केली तर 140 म्हणजे सेम येते. म्हणजे तुम्ही जर इथं नोटीस केलं तर हा जो पहिला आकडा आहे हा, त्यानंतर MGQ, त्यानंतर MG हा, तर हे जे आकडे आहेत आणि हा पण एक समजा रॉ स्कोअर त्याचा 120 आपण पकडला. हे जर सगळे आकडेवारी जरी सारखी असेल पण डिसाईड कशावरून होतं आहे, या दोन आकडेवारी म्हणून हे डिसाईड होतं आहे की त्या सत्रातील जे टॉपर्स आहेत त्यांचे मार्क्स किती आहेत आणि त्या सत्रातील सरासरी मुलांचे मार्क्स किती आहेत, या दोन घटकांवर हे सगळं डिसाईड होत असतं. आता यावर बघा, जर आपण बघितलं हे दोन आकडेवारी चेंज आहे. तुम्ही जर इथं बघितलं तिथे हे किती होते, 111 स्कोर होता, 111 होतं. आणि इथं जर बघितलं तर किती येते, इथे 139 येते. ठीक आहे, हे वाढलेलं आहे. हे दोन्ही जे पॅरामीटर्स आहेत ते इथे वाढलेले आहेत. तर आपण ते जर आता फॉर्म्युलामध्ये ठेवले तर बघा, हा आकडा जो आहे 120 हा वर पण तसाच होता, हा आकडा होता हा पण वर तसा होता, हा जो आकडा होता 180चा हा पण वर तसा होता. ठीक आहे, त्यांचा अजून कोणता जो आकडा आहे तो सेम आहे. बघा हा पण आकडा जो आहे हा पण सेम आहे, हा पण सेम आहे. ठीक आहे, फक्त चेंजेस कुठे झाला आहे तुम्हाला आता इथे नोटीस करता येईल. चेंजेस कुठे झाला आहे बघा, इथे तुम्हाला समजेल की चेंजेस हा झालेला आहे या मार्कामध्ये, या मार्कामध्ये आणि या मार्कामध्ये. पण दुसऱ्या पेनाने काढू मग तुमच्या जास्त चांगल्या लक्षात येईल. इथे इथे आणि इथे फक्त या गोष्टीमध्ये काय झालेलं आहे, फरक झालेला आहे. आणि या छोट्याशा गोष्टीमुळे म्हणजे या छोट्याशा आकडेवारीमुळे काय फरक पडू शकतो तुम्ही इथे बघा. आता इथे जे काही याचं कॅल्क्युलेशन येणार आहे ते किती येणार आहे, मायनसमध्ये जाणार आहे बघा, -19.0178
अशा पद्धतीने हे मायनसमध्ये आलेलं आहे आणि मायनसमध्ये आल्यामुळे काय होणार, या 140मधून हे मायनस होणार, ठीक आहे. आणि मग पुढे जर आपण पूर्ण स्कोअर जर काढला तर हे मायनस आहे आणि ह्या मायनसमधून 140मधून हे जर गेल्याच्या नंतर इथं स्कोअर येतो 116.6513. म्हणजे त्या विद्यार्थ्याचे रॉ मार्क्स होते आधीच्या उदाहरणाप्रमाणे 120 आणि त्याचे मार्क्स किती झालेत नॉर्मलायझेशनने जर आपण मार्क बघितलेत ते होत आहेत 116.6513. म्हणजे हे मार्क काय झालेत, कमी झालेले मार्क्स, कमी झालेले. कितीने कमी झाले तर आपण बघितलं तर 3.3487 ने याचे मार्क काय झाले त्या विद्यार्थ्याचे कमी झालेत, ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने हे वन विभागाने काय केलं, वन आणि महसूल विभागाने हे आपल्याला प्रसिद्धीपत्रकाद्वारे उदाहरणासह आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. तर बघा यामध्ये आपण बघितलं होतं तर इथे 28 मार्काची त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि इथे 3 मार्काची त्याच्यामध्ये घट झालेली आहे. तर असा तो फॉर्म्युला आहे, तो त्यांनी एक्सप्लेन केला आहे. तर सध्या जो चर्चेचा मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांना 200च्या वर कशा पद्धतीने मार्क मिळालेले आहेत, तर ते पण त्याचं पण एक्सप्लेनेशन इथं त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल तर नक्की या इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर आधी सबस्क्राईब करा. आणि हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.